गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सच्चिदानंद स्वामी ज्ञान प्रसाद भगवानाची हे गरम कोण दिला मला घेऊन? हा बोले हां मला मागत होते हे श्रीराम पाटील, मला अक्कल आहे का तुला? कोणी गरम घेऊन दिला? साडून लई लाड करा माझा फोन. अस्ति भाति प्रिय सिंधु में नाम रूप जंडार लखी पी आत्मा स्वरूप निज हे तत्काल निहार. आकांक्षा अधिक चारी शाब्दबोध के सहकारी. ही फार मोठे चिंतन आहे. शेडिंग झाले पण शेडिंग ही पोषक आहे. आकांक्षा अधिक चार सूत्र आहेत किंवा चार मुद्दे आहेत. हे शब्द बोलायला कारण आहेत, शब्दाचं ज्ञान होण्याला कारण आहे. आणि चल आता एक एक सूत्र. और आकांक्षा ज्ञान, योग्यता ज्ञान, तात्पर्य ज्ञान, आसक्ति ये चारी सहकारी है. एक 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 हाँ अगोदर पहिलं वाक्य एक सांगू. आकांक्षा आकांक्षा म्हणजे इच्छा, ती एक कारण आहे. दुसरे योग्यता, आणि त्या वाक्यात योग्यता असावं. ते वाक्य बिनचूक असावं. म्हणजे त्या वाक्यात बिनचूक वाक्य असलं तर योग्यता असते. आणि काहीतरी वाक्य पुढचंच असलं त्याला काही खरं नसतं. म्हणून वाक्य योग्य असावे. हां तात्पर्य ज्ञान, आणि त्या वाक्याचं तात्पर्य काय आहे, त्याचं निष्कर्ष काय आहे हे कळायला पाहिजे. त्या वाक्यात कळतं. हां आसक्ति, आणि असत्य म्हणजे त्याचा संबंध. चला एक पदार्थ का पदार्थांतर से अन्वय बोध का अभाव आकांक्षा कहिए है. एका पदार्थ दुसऱ्या पदार्थ जर अभाव असला, संबंध नसेल तर तिथे इच्छा पाहिजे. ते वाक्य जोडायला वाक्य आहे, पण त्या वाक्याला पूर्ण वाक्य होण्याकरता दुसऱ्या पदार्थात जर तिचा अभाव असेल तर तिची इच्छा होती. ही तर वाक्य कोणतं पाहिजे, कोणतं पद पाहिजे हे एक कळलं पाहिजे. हे कसं याच्यावर मग काय दुसरं सांग जरा. ते सांगतो तुम्हाला. आता हे तुम्ही विषय ऐकता, त्या विषयाच्या संबंधाने जर काही पद आले तर योग्य, आणि त्या विषयाच्या संबंधित पद नसले तर अभाव आहे. मग अभाव ज्या पदार्थाचा कोणत्या पदार्थ संबंध होऊ शकत नाही तर ती जमत नाही. म्हणून त्या पदाचा त्या पदाला दुसऱ्या पदाचा योग्यता संबंध असला म्हणजे ती तात्पर्य होते. आकांक्षा ना कोण आकांक्षा चला. हा अयमेति पुत्रो राज्ञः पुरुषोपचार्यता. या वाक्य में राज पदार्थ का पुत्र पदार्थ से अन्वय बोध हुआ. पाछे नंतर पुरुष पदार्थ से आकांक्षा के अभाव से शाब्दबोध होवे नहीं. हाँ आता वाचा तिचं वाक्य. राजपुत्र अयमेति पुत्रो हा मुलगा राज्ञः राजाचा पुरुषोपचार्यता. पुरुष
पुरुषोपसार्यताम. पुरुष उत्तम म्हणजे जे पुढे असले लोक बाजूला सारा. या वाक्य में राज पदार्थ का या वाक्यामध्ये राज पदार्थ 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 राज पदार्थ पुत्र पदार्थ से पुत्र म्हणजे मुलाच्या मुलाच्या पदार्थाचा अन्वय बोध हुआ. असा अनुभव होतो. म्हणजे राजपुत्र आला म्हणजे राज चा मुलगा तोच पुत्र आला. पाछे पुरुष पदार्थ से नंतर नंतर पुरुष पदार्थाने आकांक्षा के अभाव से तिचा आकांक्षेचा अभाव असल्यामुळे शाब्दबोध होवे नाही. शब्द कसं होईल. नुसतं पुरुष आहेत आणि तिथे पुरुष आहे पण ते पुरुष काय करायचे. तिथे राहू द्यायचे का बाजूला सारायचे. नुसतं पुरुष हा अरे पुरुष आहे पण काय याचा उपयोग काय. रस्त्याला आहेत पण ती बाजूला सारायचे का तसे राहू द्यायचे. पण तिथे आकांक्षाचा अभाव होतो. इच्छेचा अभाव होतो. काय करायचं इथं. काहे ते कारण एक पदार्थ से अन्वय हुआ. पाछे अन्वय बोध भावरूप आकांक्षा हे नाही. आता एका पदार्थाचं ज्ञान झाल्यानंतर दुसऱ्या पदार्थाचं ज्ञान होत नाही. त्याची इच्छा नसते. स्थूल रीती यह है. आकांक्षा नाम इच्छा का है. आलं लक्षात. म्हणजे स्थूल कसं आकांक्षा या शब्दाचा इच्छा आहे. सो यद्यपि चेतन में होवे तथापि पद के अर्थ का जितने काल पदार्थांतर से अन्वय का ज्ञान होवे नहीं इतने काल अपने अर्थ के अन्वय वास्ते पदांतर की इच्छा सदृश प्रतीत होवे. आता चेतन इच्छा ही कुठे राहते. चेतन चेतनच्या ठिकाणी इच्छा कुठे राहते. चेतनच्या ठिकाणी. पुढे यद्यपि चेतन में होवे चेतनच्या ठिकाणी तथापि तरी पण पद के अर्थ का पदाच्या अर्थाशी जितने काल पदार्थांतर से जितक्या वेळ पदार्थ करते पदार्थांतर से पदार्थ तर से पुढचं वाक्य काय कळेल. पदार्थांतर से पदार्थ अंतर से अन्वय का ज्ञान होवे. बरं पदार्थ अंतर त्यात संबंध ज्ञान होतं. होवे नाही. पदार्थांतर मध्ये दुसऱ्या पदार्थाचा संबंध नाही असं ज्ञान जर ज्ञान होत नाही. इतने काल तितक्या वेळ अपने अर्थ के अन्वय वास्ते आपल्या पदार्थाचे संबंधी करता पदांतर की क्षमते जाऊ. पदांतर की पदार्थ दुसऱ्या पदार्थाची इच्छा सदृश प्रतीत होवे. मग त्या पदाला दुसऱ्या पदाची त्या योग्यतेची इच्छा आहे. पण त्या पदाला जोडेल असं पदार्थ किंवा पद याची इच्छा होती. योग्य पदाची इच्छा असते. जरा अंतर असतं तर जर अंतर नसलं तर अनवर राहतो. म्हणून पद आणि पदार्थ आणि पदार्थाचा दुसरा पदार्थ त्याचा जर थोडं अंतर असलं तर तिथे इच्छा होती ही तर कोणता पदार्थ पाहिजे. अन्वय बोध हुआ. अन्वय बोध हुआ पाछे प्रतीत होवे नाही. एकदा अनुभव झाला त्या पदार्था संबंधी त्या पदार्थाशी संबंध झाल्यानंतर कोण अन्वय बोध होऊ नाही. अन्वय बोध हुआ त्या पदार्थाचा जर संबंध आहे असं ज्ञान झालं तर पाछे प्रतीत होवे नाही. पुन्हा दुसरे परिस्थिती येत नाही. तो आकांक्षा कहिए है. त्याला आकांक्षा म्हणा. पदार्थाची आणि जर पदार्थाशी संबंध आहे दुसऱ्या पदार्थाशी संबंध नाही अंतर आहे तोपर्यंत इथं कोणता पदार्थ ठेवायचा. ते आले खुर्ची टाका तिथं ते बसले पण दुसरे यायला काय वेळ झाला अंतर. दुसरे यायला काय झाला वेळ आले टाका तिथे दुसरी खुर्ची. दोघं संबंध झाला. इच्छा संपली तिथं. पण तेच पाहुणे दुसरे आणखी नाही म्हणून इथं इच्छा निर्माण झाली.
पण मग पदार्थ असो, पद पदार्थ असो किंवा पदार्थ आणि पदार्थ असो, यात अंतर असल्यामुळे ते जोपर्यंत त्याचे संबंधी येत नाहीत तोपर्यंत इच्छा होते. आणि ते संबंधी पदार्थ आले, पद पदार्थाचा किंवा पदार्थ पदार्थाचा किंवा पदार्थ संबंध झाल्यावर इच्छा राहत नाही. पण ते योग्य पाहिजे, नाहीतर पदामध्ये सुद्धा योग्यता पाहिजे. पदामध्ये योग्यता असं वाक्य सांगायला एखादं येईल का सांगता? तुम्ही मास्तर आहेत म्हणून विचारलं, नसलं सांगते तर चला. आकांक्षा का स्वरूप सूक्ष्म रीति से ग्रंथन में लिखा है. हे आकांक्षा म्हणजे इच्छा, याचं सूक्ष्म रूप अन्य ग्रंथामध्ये लिहिले. तो कठीण है. हा, ती कठीण आहे ना. याते रीती मात्र जनाई है. एवढं त्याची दिशा दाखवली. अरे पद पदार्थाचा संबंध कळला पाहिजे. पद पदार्थाचा संबंध आहे किंवा नाही हे कळलं पाहिजे. कोणतं पद कोणत्या पदाला जोडायचं, कोणत्या पदाला कोणतं पद संबंध करायचं हे जर कळलं तर बरं आहे. नाहीतर गुरुजींनी सांगितलं होतं दृष्टांत देत अगोदर, वाकड शेवल्यासारखं चिंतन असावं. वाकड बारीक बारीक ठिगळ आहेत पण किती संबंध लावतात. तसं पद आणि पदाचा पद पदार्थाचा इतका जवळ संबंध असला तर जमतं. आणि ही जी इच्छा आहे ही इच्छा अनेक ग्रंथामध्ये सूक्ष्म रीतीने लिहिली, पण ते रीत दाखवली. म्हणजे बोलताना सुद्धा वाक्य पद्धतशीर आलं पाहिजे. हीच तुम्हाला शिकवायचं. बोलताना सुद्धा वाक्य पद्धतशीर आलं पाहिजे आणि ती वाक्य पद्धतशीर असून वाक्य योग्य पाहिजे. चला. यह राजा का पुत्र आवे है. इस रीति से राज पदार्थ का पुत्र पदार्थ से अन्वय बोध हुआ. राजपुत्र आवे है, इथं राज पदार्थ पुत्र पदार्थ संबंध झाला. पाछे नंतर पुरुष पदार्थ से अन्वय बोध की हेतु आकांक्षा राज पदार्थ में है नहीं. आता त्याचे तो पुरुष आहे, शी आहे, तर त्या पदामध्ये योग्यता नाही. राजपुत्र आवा हे पर्यंत झालं. आणि पुढचं वाक्य पुरुष पदार्थ. पुरुष पदार्थाची तिथं योग्य नाही त्या वाक्याची. वाक्याच योग्य नाही, त्याला ते संबंध लावायला पुरुष असं जे वाक्य पाहिजे तर ते योग्य वाक्य नाही. याते म्हणून राजा के पुरुष को निकासो ऐसा बोध होवे नाही. म्हणून राजाचे जे मूळ पुढे असणारे त्याचं त्याला ज्ञान होत नाही. कारण ते पुढे पुरुष आहेत हे तिथं ज्ञान नसल्यामुळे त्याला बाजूला सारा किंवा सारा हे काही ज्ञान होत नाही. किंतु पुरुष को निकासो ऐसा बोध होवे है. मग थोडक्यात काय होतं, पुढे माणसं जरा बाजूला सारा एवढं ज्ञान होतं. पण राजाचा मुलगा यायला लागलाय हेच बरोबर आहे. आता पुढे माणसं आहेत तर ते माणसं ह्याला बाजूला सारा असं ज्ञान होतं पुढे. जो आकांक्षा ज्ञान शब्दबोध का हेतु नहीं होवे तो राजा का पुत्र आवे है, राजा के पुरुष को निकासो ऐसा बोध हुआ चाहिए. जर त्या पदामध्ये योग्यता जर नसेल तर त्या राजाचं मुलाचं ज्ञान होणार नाही. राज्य लोक आहेत तेवढे ज्ञान होईल. ते राजाला पुत्र आला हे शब्दाची योग्यता आहे. पण जर त्या योग्यता नसेल तर मग राजपुरुष असणारे दुसरे त्याचं ज्ञान होणार नाही. म्हणून पदाची योग्यता पाहिजे ना. याते आकांक्षा ज्ञान शब्दबोध का हेतू है. म्हणून आकांक्षा ज्ञान म्हणजे शब्दाची इच्छा, योग्य शब्दाची इच्छा असणं, ती इच्छा त्या शब्द ज्ञानाचं कारण आहे. एक पदार्थ का पदार्थांतर में संबंध को योग्यता कहे है. कळलं का वाक्याचं काय काय. एक पदार्थ का एका पदार्थाचा
पदार्थांतर में दुसऱ्या पदार्थामध्ये संबंध को योग्यता कहे है. म्हणजे त्या संबंधाला योग्यता म्हणायचं. जसं इकडं शक्तिवृत्ती आहे, पदार्थ अर्थात जो संबंध शक्तिवृत्ती, तसं इकडं पद आणि ते पदार्थ आणि पदार्थाचं अंतर, हा संबंध हो, ते संबंध करणं त्याला आकांक्षा योग्यता म्हणा. जहाँ योग्यता नहीं होवे तहाँ शाब्दबोध होवे नहीं. जिथं योग्यता नाही त्या पदामध्ये त्या संबंधाची, त्या पदाच्या दुसऱ्या पदार्थाची योग्यता पाहिजे. एक पद आहे, त्या एक पदाची दुसऱ्या पदाची योग्यता पाहिजे संबंधाची. नाही तर एक पद आहे आणि दुसरंच पद आहे, त्या पदाचा जर संबंध होत नसेल तर ती योग्यता नाही. म्हणून रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, कृष्ण ही राम या पदाचं योग्य आहे. आणि तिथे जर मध्ये राम अंबाबाई जमल का? पद योग्य नाही ना. मग तिथं कोणतं वाक्य पाहिजे? रामकृष्ण हरी. कारण कृष्ण हे योग्य पद आहे. तसं इकडं एक पदार्थ आहे, कोणता घट आहे. आता घट या पदार्थाचा दुसरा संबंध पाहिजे, दुसरा पदार्थ, पण तो पदार्थ योग्य पाहिजे अशी त्याची इच्छा पाहिजे. मग घट पदार्थाचा अन्य घटात संबंध होणं हे आकांक्षा, हे योग्यताच ना. मग ही योग्यता अशी पदार्थ ज्ञान करून त्यांचे कारण आहे. जहाँ योग्यता नहीं होवे तहाँ शाब्दबोध होवे नहीं. जिथं शब्दाची योग्यता नसेल, त्याच्या संबंधाची योग्यता नसेल, तिचं ज्ञान होत नाही. म्हणून तर काही वेळेस शब्द उच्चार केला आणि त्या शब्दाची योग्यता जर नाही कळली तर त्याचं ज्ञान होत नाही. जैसे वणीना सिंचती या वाक्य में वणी वृत्ति करणाता रूप तृतीय पदार्थ का सिंचन पदार्थ में निरूपकता संबंध रूप योग्यता है नहीं. हो, अग्नीचा सडा टाक, वणी सिंचनचे म्हणजे अग्नीचा सडा टाक. पण ह्या वाक्यामध्ये अग्नीचं सडा टाक म्हणणं म्हणजे दुसऱ्या पदार्थाचे संबंध काही सिद्ध होत नाही. मग अग्नीचा सडा टाक म्हणणं ही वाक्य योग्य नाही आणि सिंचन करणारं दुसऱ्या पदार्थही तिथं नाही, म्हणून ती वाक्य बरोबर नाही. याते शाब्दबोध होवे नाही. मग कसं शब्दबोध होईल? अग्नीचा सडा टाक म्हणजे काय होतं काही ज्ञान. कारण अग्नी ही पदार्थ सडा टाकलं नाही आणि सिंचनचे हे शब्द दुसऱ्या पदार्थ, पण दुसऱ्या पदार्थ तिथं नाही आणि वाक्य योग्य नाही, म्हणून ज्ञान होत नाही. जो शाब्दबोध में योग्यता हेतु नहीं होवे तो वनीना सिंचती या वाक्याचे शाब्दबोध हुआ चाहिए. जर त्या वाक्यात योग्यता नसतो मग कोणत्या वाक्यात ज्ञान व्हायला पाहिजे, आणि कोणत्या वाक्यात ज्ञान होतच नाही, म्हणून वाक्यात योग्यता पाहिजे. वक्ता की इच्छा को तात्पर्य कहे है. आणि वक्त्याची इच्छाला तर तात्पर्य म्हणून साधूचा हेतू कळावा लागतो. ज्ञानोबारायचा, तुकोबारायचा, नाथांचा त्यांचं काय तात्पर्य हे कळलं पाहिजे. आणि त्यांचं तात्पर्य नाही कळत, अधिकारीशिवाय कळतच नाही साधूंचं. काही अधिकार साधूंचं वाक्याचं तात्पर्य जर आता नेहमी तुम्ही ऐकायचा तात्पर्य बोलायला लागून वक्त्याची इच्छेचं तात्पर्य तुमच्या तुम्ही किती वेळ साधारण ऐकला बरं. मी सांगतो बघा, ऐका मी ते नेहमी दिवस चुकून आहे वाक्य ऐकलं नाही, पण ह्या वाक्याचं तात्पर्य या साधूंचं म्हणणं काय असावं. साधूंनी वाक्य उच्चार केला, या वाक्याचं तात्पर्य काय साधू सांगायचं असावं. कळते का? आणि कळलं तर ऐका नाही. आता त्याच्या पुढे जाऊन सांगू. कळलं पण कौचिकपणा कळलं, लवचिकपणा कळलं, दृढ नाही कळलं. आता किती लोक होते नाही. आता ह्या पुरी नवीन आहेत ना, आता बाबा म्हणले तरच करायचं, सत्तर कमी म्हणले कमी. ते प्रसंग कवळा भाव आहे, म्हणून वक्त्याचं तात्पर्य कळणं हे फार मोठं. आमच्या गुरुजींचं तात्पर्य साधकाशिवाय कळलं नाही. शास्त्रीय पंडितांना साधूंची इच्छा करणं फार बहुत भाग्याचं आहे, बहुत.
म्हणून आकांक्षा, योग्यता, संबंध आणि तात्पर्य ही चारही मुद्दे वाक्यात असो ते वाक्य बिनचूक. ही वाक्य कसं बिनचूक? ही 4 मुद्दे त्या वाक्यात असत तर ते वाक्य बिनचूक आहे. तर वाक्यच कळत नाही, त्यात मुद्दा कळना, योग्य अयोग्य वाक्य कळना, संबंध आहे का नाही कळना. चला, ज्या अर्थ में तात्पर्य ज्ञान होवे नाही ताका शाब्दबोध होवे नाही. ज्या अर्थामध्ये त्या साधूच्या वाक्याचा अर्थ जर तात्पर्य नाही कळलं तर त्या शब्दाचं ज्ञान होत नाही. जैसे सैंधव मानय हो, या आलं. वाक्य ते भोजन समय में अश्व विषय वक्ता की इच्छारूप तात्पर्य संभवे नाही. हो, आता वाक्य कोणतं पहिलं? लवण. सैंधव मानव सैंधव मानव. सैंधव ही मिठाला म्हणतात आणि घोड्याला म्हणतात. आता पंक्तीच्या वेळेस त्याला सांगितलं का पोर, सैंधव घेऊन ये, आणलं घोडं. ते वक्ते कुठे तात्पर्य कळलं आहे का नाही? मग ज्याला वक्ते तात्पर्य कळलं मग मिठच आणलं असं. म्हणून वक्त्याचं तात्पर्य कळायला पाहिजे. सैंधव मानायचे कुठं म्हणायला लागले? ते पंक्तीमध्ये रणामध्ये जाताला सैंधव माने आणलं मिठाचं पोतच. हे तात्पर्य वक्त्याचं कळत नाही. या वाक्याचे म्हणून आता एक थांबा, साधूंचं वाक्य तात्पर्य कळत असं अधिकाऱ्याशिवाय. आणि जरी कळ तात्पर्य तर अधिकार कमी असल्यामुळे त्या कळण्यात लवचिकपणा येतो. कारण का लवचिकपणा? त्या वाक्यात तात्पर्य पदरात पडत नाही. म्हणून त्या वाक्याचं तात्पर्य जर पदरात पडलं तर तो अधिकारी, त्याला ते कळलं. नाही कळलं तर म्हणून जाऊ म्हणून बसू. म्हणून तुका म्हणे ते पाहिजे जातीचे साधूंचं हेतू साधून तात्पर्य कळायला अधिकारीच लागतो. ग्रंथ वाचतात, जन्म गेला, मला लई काही दाखवा तुला, पण तो म्हणते चित आहे माझ्या मागे एक व्याप वेगळा आणि हे काय किटकिट आले म्हणून महागाई घेतो. नाही तर इतकं चिंतन वाटतं भारीचं काय काय दाखवा, पण नाही तुमचं ती व्यावहारिक बुद्धी समोर येते आणि सगळं महागाई घेतो आम्ही. कारण बुद्धी एक आणि आपला एक विषय ते जमत नसतं. त्याला द्रष्टांत दिलं एक तुकोबाराने, गदडी रायचं मागे त्याचे मागे हिंग. त्याने म्हणलं बाई लोणचं घेऊन हिंगाचे पुढे आणले ही गदडी. तसं आमच्याकडे गदडीपणा येईल म्हणून आम्ही गप्प बसतो. तुमचा विषय परीक्षेचा, तुमचा विषय अभ्यासाचा, तुमचा विषय किती मार्क मिळायचा हा विषय, आणि आम्ही येण्याचे माहिती गाडोपाला येतो आमच्याकडे म्हणून आपलं गप्प बसायचं. चला, खरं असायचे. आणि जर तुमची खरी साधन चतुष्टता असते, खरीच दैवी संपत्ती पूर्ण असते, तुम्ही मला जे सोडून माती जाऊ देते ही अगोदर साजरा पाडलं असतं. म्हणून आपलं कळतं म्हणून बोलतो, नाही तर हे नसतं मी बोललो. असा एकही प्राणी नाही तो मला की हे तो जन्माच्या आधी मुक्त हो, हे तत्वज्ञान साधूचं पादरात पाडून घे, बाकीचं काही खरं नाही. ते मग मैनावती असेल, याज्ञवल्की असेल, त्यांनीच म्हणावं. हे आताच तुझा भाऊ म्हणून गेला, माझं डोकं किती झालं बोल. काय त्या पिल्लेच्या लग्नाचा विचार तिथं वर चाललं, काय म्हणून आता आहे का गंमत. चला, याचे अश्वका शाब्दबोध होवे नाही म्हणून घोड्याचं ज्ञान होत नाही. कुठे प्रसंगामध्ये लवण घेऊन या म्हणण्यामध्ये फक्त तात्पर्य नाही, मीठ घेऊन या म्हणण्यात तात्पर्य आहे, पण घोड्याचं ज्ञान होत नाही. अश्व म्हणजे घोडा. तैसे गमन समय नाही लवण का शाब्दबोध होवे नाही. आता जायचं आहे गावाला, त्यावेळेस लवण आण म्हणल्यानंतर मिठाचं ज्ञान होत नाही, घोड्याचं ज्ञान होतं. म्हणजे याच्यामध्ये तात्पर्य वक्त्याचं तात्पर्य प्रसंगात काय आहे हे कळलं पाहिजे. एखाद्या वेळेस म्हणतात, काय म्हणतात,
एखाद्या वेळेस प्रपंचाला धरून परमार्थ सांगतात आणि एखाद्या वेळेस प्रपंच सोडून परमार्थ सांगतात. इथं तात्पर्य कळलं पाहिजे. प्रपंचाला धरून परमार्थ सांगतात, विषय पामरा करतात, त्याला झेपत नाही म्हणून. आणि साधका करता न मानावे गुरुचे आईचे वचन. अरे गुरुने जर प्रपंच करायचं म्हणलं तरी ऐकून त्यांचं हे स्वाधिकारी आहे. न मानावे आईच्या गुरुचे वचन जे घडे नारायण अंतर आहे. ज्या वाक्याने परमार्थ घडत नाही असे गुरुच वाक्यास मानायचं नाही. हा तुकोबाराचा नियम आहे. देव जोडे तरी करावा धर्म, पण वरून अंतरी करू वाटत नाही. तात्पर्य बोलायला लागलो मी. देव जोडतो ना, आणि त्या देव जोडण्यामध्ये जर पाप घडत असेल तर ते पाप घडलेलं बरं, पण त्यात देव जोडतो. दिसायला पाप आहे पण ते पाप नाही. ते कसं आहे का नाही. एक साधू आहे, दोन्ही साधू आहेत. एक पिस्तळ कुत्र्या अंगावर यायला लागलं, मग ते साधूंच्या कुत्र्या हा पाप खपून नाही. का सोपा नाही. पिसळलेलं कुत्र दोन्ही साधू चालले, त्याच्या मागं एक कुत्र पिसळलेलं एका साधूला चावायचं भेटत होते. एका साधून त्याला हाणलं. पाप झालं का पुण्य झालं. कसं शक्य नाही. तुम्ही डोकं चालवा जरा. एका साधूला पिसळलेलं कुत्र चावेल अशा भेटत दुसऱ्या साधूंच्या कुत्र्याला हाणलं. मग हाणणं ही पाप आहे का नाही. तर दिसायला पाप आहे पण असाल परमार्थ आहे. अरे नाही, याच्यापेक्षा तात्पर्य बोल लागलो बरं का. काय तुकोबारांनी खरंच बळी आणि त्याचे गुरु शुक्राचार्य आणि भगवंतांनी रूप धारण केलं बुट्टूचं, आणि 3 पाय जागा म्हटली. 3 पाय जागा त्रिभुवन जिंकतो येतं ना बळीराजाची कथा आहे आपली, पण चांगलं. आता त्या बळीराजाने संकल्प सोडायचा, पण ते संकल्प सोडताना स्तुती असे एका तांब्याला चाटली आहे ना चहावाची काठी, तसं तर ते शुक्राचार्य सांगितलं बळीला, अरे बळी संकल्प करू नको, तो कपटी काळ आहे, त्यानं बारीक रूप घेतलं. त्याचा धर्म करण्याकरता तो श्रेष्ठ तो कमी करण्याकरता केलं नाही. मला मी देणार. माझ्या दारात त्रिभुवनाचा मालक उभा राहतो, भीक मागायला मी देणार. आपल्याकरता फार मोठं वेगळं असतं. गुरुला वाटलं नाही, त्याचं वाटोळ व्हायला लागलं. पण त्यांनी त्या तुट्टीमध्ये जाऊन बसले गुरु. आणि मग पाणी कुठे पडतंय. मग बळीनं एक काडी घेतली आणि ते काडी त्याच्यात टाकली. ते काडी त्यात गेलं, त्या डोळा फुटला. म्हणून आडा आला म्हणे फोडी गेला डोळा. बळीने शुक्र आंधळा केला. म्हणजे बळीचं काय तात्पर्य. त्रिभुवनाचा मालक भिकारी वाद आलाय. मग गुरु असलं म्हणजे काय झालं. इतकं बाणं लागतं. ती गुरुजीकडे बाणं पाहायला मिळत होता, बाकीकडे नाही बाणा मिळाला होता पाहण्यात. अरे जा येशील तू पुन्हा. हे घडलेल्या गोष्टी प्रत्यक्षातला. नगरेश्वरच्या मंदिरात सप्ताह सांगू का थोडं. आणि नगरेश्वरच्या मंदिरात सप्ताह भगवंत पंगत वाढायला गुरुजी बसलेले आणि पांडुरंगाला असं वार करायला पंगत वाटत जेवण. आणि धूप आरती जेवण झाली. धूप आरती जेवण झालं मग पांडुरंगाला जावं लागलं विटेवर उभा राहायला. म्हणून लाकण गुरुजीने अशी काठी लावली, जाऊ नको म्हणून. त्याने अशी काठी बाजूला सरली. अरे जाऊ नये येशील तू. यावं लागलं पुढं भगवंताला. मग ते संध्याकाळी दोघं जेवत बोलत हसत सर करायला. याला काय म्हणावं तात्पर्य. कोण वक्त्याचं तात्पर्य का. आणि सांसारिक जीवाला तात्पर्यच नसतं, कारण त्याला अर्थच नाही. तर काय अर्थ आहे.
चला, म्हणून तात्पर्य लक्ष आलं. चला, जो तात्पर्य ज्ञान शाब्दबोध का हेतु नहीं होवे तो सैंधव मानय या वाक्य से भोजन समय में अश्व का बोध और गमन समय में लवन का बोध हुआ चाहिए. जर त्या वाक्यात तात्पर्य जर नाही काय तर आलतं उलटं लागलं सारखं. जेवायच्या वेळी घोड आणलं असतं आणि गावाला जायच्या वेळी मिठाचं पोट आणलं असतं. त्याचं तात्पर्य जर नाही कळलं तर मग तीच बोंब प्रपंचिकांनी पारमार्थिकाची. हो, कसं उलट धंदा आहे का नाही. काय म्हणते माऊली, सांगते तुला. मला शत्रू म्हणतात, मी शत्रूचा नाश करतो म्हणतो, मी जेवण करतो असं म्हणते. पण अर्जुना, मी जेवते नाही, मी कोणाचा पक्षपातही करीत नाही, मी आपल्या महिमेत आहे. मग या लोकांचं तात्पर्य कळलं का स्वरूप ज्ञानाचं. साधूने स्वरूप ज्ञानामध्ये तिथे काहीच नाही. तो कोणाचा शत्रू नाही, तो कोणाचा मित्र नाही, तो कोणाचा घात करत नाही, तो कोणाचं काही नाही, ते आपल्या महिमेचं. आणि हे न जाणल्यामुळे मला इंद्रिय आहे म्हणते, मला जीव घालते, हे सगळं आंधळ्याचा बाजार आहे. असा 9व्या अध्यायामध्ये विषय आलेला आहे. मी आरूप आहे, मी आगोत्तरी आहे, पण मला कुठं लावतात. मग साधू कुठे तात्पर्य कळलं. त्याला जाऊ दे, किती चांगली बसली तर वृत्ती वेगळं होईल. म्हणून तात्पर्य कळलं पाहिजे. शाब्दबोध. आता एक आणि तुम्ही परीक्षेला पास झाल्यावर काय होणार. तात्पर्य काय, नोकरी लागत. आणि परीक्षेत नापास झालं तर नोकरी नाही लागायची. त्याच्याकरता तुम्ही एवढे झटपट करताना पास होण्याकरता, पास झाल्यावर त्याचं पद मिळेल आणि ते मिळाल्यानंतर आपल्याला नोकरी लागेल, हे त्या अभ्यास परीक्षेच्या अभ्यासाचे तात्पर्य आहे. असं आहे ना. पण हे तात्पर्य आहे, पण एका अवस्थेलाही पुरं पडत नाही. तुम्ही पास झाला, तुम्हाला 1,00,000 रुपये महिना मिळू लागला, होय का नाही. तात्पर्य भागलं का, समाधान झालंय का. म्हणून प्रसंग कळला पाहिजे, परमार्थाचा आणि प्रपंचाचा प्रसंग कळला पाहिजे. या ते शब्दबोध में तात्पर्य ज्ञान हेतु है. म्हणून शब्दाचं ज्ञान होण्यामध्ये साधूंचं तात्पर्य कारण आहे. यहाँ ऐसी शंका होवे है, वक्ता की इच्छा को तात्पर्य कहे है. शुक वाक्य में वक्ता की इच्छा है नहीं, और शुक वाक्य ते शब्दबोध होवे है. याते तात्पर्य ज्ञान शब्दबोध का हेतू संभवे नाही. आता ते काय म्हणतात, वक्त्याचं तात्पर्य ज्ञान शब्द ज्ञानाचं कारण आहे. पण शुक बोलतो, शुक म्हणजे पोपट, आणि ते बोलतो, ए राम राम म्हणा, राम राम म्हणा, राम राम म्हणा. हो, अरे राम राम म्हणा हे त्याचं म्हणणं, पण त्याला कळतं त्या सुकाला, त्या पोपट्याला, त्या पोपट्याला राम राम म्हणा हे तात्पर्य त्याला कळते का. ठीक आहे, आता हे मग वक्त्याचं तात्पर्य नसताना त्या वाक्याचं त्या वाक्य ज्ञान होते का नाही. त्या वक्त्याची इच्छेची काय गरज आहे, अशी शंका आहे. मग त्याचं काय ना काय संबोधले बोलतो, त्याची इच्छा आहे का त्यात, एक व्यवहार बोलतो. हे का सांगायला लागले, साधून तर रजगद का हे कळावा म्हणून सांगायला लागले. नाडूबा तुकोबा राहायचं रजगद काय, नाथन तर रजगद काय, निळोबा राहायचं रजगद काय, हे कळण्याकरता सांगायला लागले ते. चला, नहीं तो बहु के लिए पाठन करूँ और मरेंगे जी. और कोई जीव भी और
मीमांसक वेद को नित्य माने है, हाँ. ईश्वर का तिनके मत में अंगीकार नहीं. आता ईश्वर आणि वेद, तर मीमांसक जे असणारे पूर्वमीमांसक ते जे ईश्वराला मानत नाहीत ते वेदाला नित्य म्हणतात. और कोई जीव भी वेद का करता नहीं, आणि कोण जीव बी वेदाचा करता नाही असं त्यांचं मत बरं का मीमांसकाचं. किंतु वेद नित्य है, म्हणून वेद स्वतः नित्य आहे. तिनको वक्ता की इच्छारूप तात्पर्य का ज्ञान वैदिक वाक्यन में संभव नहीं. आता वेद नित्य आहे, जीव बी करता नाही, ईश्वर त्यांनी मानला नाही. मग वैदिक वाक्यामध्ये त्या वेदात काही तात्पर्य आहे का? वेद तर नित्य आहे, नित्यमध्ये काही व्यवहार नसतो. मग व्यवहार नसलेलं जिथं ते आणि ते जे वाक्य आहे मग त्याचं तात्पर्य आहे. मग वक्ते तात्पर्य आहे का? हाँ, चला. या शंका का समाधान मंजूषा ग्रंथ में नागोजी भट्ट ने यह लिखा है, सकल शाब्दबोध का हेतु तात्पर्य ज्ञान होवे तो यह दोष होवे. आता सगळ्या शब्दाचं तात्पर्य ज्ञान होण्याचं असेल तर हा दोष येईल. त्या पूर्वमीमांसकाने दिलेला. हा, सकल शाब्दबोध का हेतु तात्पर्य ज्ञान नहीं, सगळ्या शब्दाचं ज्ञानाचं कारण तात्पर्य ज्ञान नाही. हा, किंतु नानार्थक पद सहित वाक्यजन्य शाब्दबोध का हेतु तात्पर्य ज्ञान है. कोला वाचा हे. किंतु नानार्थक पद सहित, नाना अर्थाच्या पदामध्ये एक पद अनेक अर्थाचा बोधक आहे अशा पदाचा हा वाक्यजन्य जे वाक्य ज्ञान होतं शाब्दबोध का हेतु शब्दबोधाचं कारण तात्पर्य ज्ञान है. तात्पर्य म्हणजे अनेक पदार्थाचं ज्ञान त्या पदामध्ये आहे. पण त्या पदामध्ये अनेक पदार्थाचं ज्ञान असेल तरी ते पद कोणत्या अर्थाने उच्चार करतात तिथं तात्पर्य आहे. म्हणजे मागाचा विषय लवण आण पंक्तीला आणि लवण गमन तेवढे आहे. म्हणजे लवण ही दोन्ही पदार्थ वाचक आहे म्हणून तिथं तात्पर्याची गरज आहे. सगळेच वाक्य तात्पर्याचं आहे असं लावायचं नाही. और याते दोष नहीं, म्हणून ते दोष आहे त्यांनी दिलेला. और विवरण ग्रंथ में प्रकाशात्म श्री चरण ने तात्पर्य ज्ञान को शाब्दबोध की कारणता सर्वथा निषेध करी है. आणि विवरण ग्रंथ असणारे प्रकाशात्मचे श्रीचरण त्या ग्रंथ करतेच नाव आहे. त्याने शब्दबोधाला बाकी त्याचे सगळ्याच बाजूला ठेवलं. तात्पर्य ज्ञान को शाब्दबोध की कारणता, शब्दबोधाचे कारणता तात्पर्य ज्ञानाला सर्वथा निषेध करी, त्याची गरजच नाही. सो दोनों की उक्ती समीचीन नाही. आणि ह्या दोघांची युक्ती बरोबर नाही असं हे म्हणतात. काय ते कारण घेऊ पुन्हा हो घेऊ मोठा विषय. पण फक्त तात्पर्य शब्द ज्ञानाचं कारण आहे. तुमची तात्पर्य कळलं पाहिजे ना. त्याला दुसरं एक वाक्य सांगू करतो. तिथे जाऊ नको विष खा. आलता कुठं तरी असं का असं बरं विषम भुगतो म्हणजे विष खा म्हणून तात्पर्य नाही. तिकडे जाऊ नको म्हणून तात्पर्य. म्हणजे शब्द त्यावर ते तात्पर्य आलेच नाही. म्हणजे साधूचं तात्पर्य का आम्हाला पैसे बिल होत ना.